आणि त्यामुळे म्हणून मी सगळ्यांना सांगते की 100% रिझल्टची गॅरंटी मी देते. अरे कोणीही देत नाही. सत्रान खतरा म्हणतात, पण हे साफ चुकीचं आहे की ब्लॅक घालायचंच नाहीये, तो निगेटिव्ह असतो. तो निगेटिव्ह नसतो, तो एनर्जी ऍब्झॉर्ब करतो. पण 4 वाल्यांसाठी थोडी एक वेगळी रेमेडी मी हे देईल की या लोकांनी ना मेहनती काम करू नये. रिच दिसायला यांना खूप आवडतं. म्हणजे आमदनी 98 लेकिन खर्चा रुपया. म्हणजे ऑलवेज प्रेझेंटेबल राहतात आणि त्यांचं असं असतं की आम्ही रिच दिसायला पाहिजे. म्हणजे प्रेझेंटेबल पण असतात ते. तर बऱ्याचदा काय होतं की हे सगळं बघून युट्यूबवर छोट्या छोट्या आपल्या क्लिप्स बघून पण काही क्लायंट स्वतः मनाने करतात. म्हणजे आपण स्वतःच्या मनाने एखादी गोळी घेतो, डिस्प्रिन वगैरे घेतली, इट्स ओके, पण त्याच्या पुढच्या गोळ्या तुम्हाला घ्यायच्या नाहीयेत, मग त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला येतीलच. AAYUSH. तर याच्यामध्ये वॉवल कोणकोणते आहे सगळ्यात आधी ते सांगते की वॉवल कोणते असतात. तर AEIOU हे वॉवल्स असतात. तर त्यांना ऍप्रिसिएशन खूप आवडतं. तर कोणाच्या अंडरमध्ये काम करणं यांना आवडत नाही. जर त्यांचा सोल डिझायर नंबर हा 1 आहे एखाद्याचा आणि त्याला पिऊनचं काम केलं, तो कधीच हॅपी राहणार. आता राजयोग म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात काय येतं, राजयोग म्हणजे माझ्याजवळ बंगला, गाडी, घर, हाती, घोडे. तर आता हाती घोडे नाहीये तर माझ्याजवळ बंगला, गाडी असायला पाहिजे, घर असायला पाहिजे, 2-4 नोकर चाकर असायला पाहिजे, म्हणजे राजयोग. असं नाही आहे. राजयोग म्हणजे 24 म्हणजे 2 म्हणजे चंद्र, 4 म्हणजे राहू आणि 2 अधिक 4 म्हणजे 6 म्हणजे शुक्र. तर याच्यामध्ये हे 3 प्लॅनेट्स येतात, चंद्र, राहू आणि शुक्र. जेव्हा चंद्र आणि शुक्र हे जर तुमचे बलवान झालेत ना, तर कमरेच्या खालच्या जो आपला पार्ट आहे, पाय आहेत, कमर आहेत, याचा त्रास खूप होतो. गुडघेदुखी वगैरे कमी एज मध्ये स्टार्ट होऊन जातो. तर यांनी स्पिरिच्युअल व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांची आराधना यांनी करायला पाहिजे. कंपल्सरी करायलाच पाहिजे. 7 नंबर वाल्यांनी तर गणपती बाप्पांची आराधना करायलाच पाहिजे. आणि नेक्स्ट म्हणजे अजून जास्त प्रॉब्लेम असेल तर इक्सना स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला पहिला कमबॅक होतोय ऑकल्ट सायन्स रिलेटेड आणि पहिला आपला जो पॉडकास्ट आहे तो तुम्ही ज्याला खूप प्रेम दिलं, न्यूमरोलॉजी रिलेटेड. सो डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅम जे आहेत त्या आपल्या पॉडकास्टवर कमबॅक करतात आणि तुमच्या सगळ्यांचे जे काही न्यूमरोलॉजी रिलेटेड प्रश्न होते, जे तुम्ही कमेंट्समध्ये सांगितले होते आणि आमची काही अजून ॲडिशनल इन्फो आहे ती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत. सो मॅडम, तुमचं स्वागत आहे परत एकदा पॉडकास्टवर. खूप खूप धन्यवाद. कसं वाटतंय तुम्हाला परत येऊन? खूप छान वाटतं आहे. इतकं प्रेम दिल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आपला जो पॉडकास्टला रिस्पॉन्स आला, प्रश्न आले, खूप काही आले आहेत. बऱ्याच जणांनी अप्रोच केलं आहेत, त्यांना रिझल्ट मिळायला पण स्टार्ट झालेले आहेत. तर ते पण त्यांचे प्रेशियस फीडबॅक जेव्हा देतील तेव्हा त्यावेळेस आपण ते पण दाखवूयात. येस, डेफिनेटली. आणि आजचा आपला पॉडकास्ट सुरू करूयात. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण नंबर्सच्या बाबतीत मूलांक, भाग्यांक या रिलेटेड बोललेलो होतो आणि 1 ते 9 या नंबर्सबद्दल आपण सांगितलं. सो ज्यांना बघायचं आहे पहिला पॉडकास्ट पहिले तुम्ही बघू शकता आणि मग हा कंटिन्यू करा. एकदा फक्त मूलांक आणि भाग्यांक तुम्ही परत सांगा. ओके. आता मूलांक म्हणजे काय, तर मी आधी पण सांगितलेलं आहे. मूल अंक म्हणजे ज्या वेळेस ज्या बर्थ डेटला तुमचं बॉर्न झालेलं आहे, तुमची जी बर्थ डेट आहे, तर 1, 10 त्याच्यानंतर 9, 19. तर हे म्हणजे आता तुम्हाला जेव्हा 2 डिजिट असतात त्यावेळेस त्याची तुम्हाला बेरीज करायची आहे. 10 म्हणजे 1 अधिक 0 बरोबर 1, म्हणजे त्यांचं मूलांक हे 1च झालेलं आहे. तर म्हणजे हे झाले मूलांक 1. आता भाग्यांक म्हणजे काय, तर भाग्याचं अंक म्हणजे तुमची बर्थ डेट, तुमची जन्म तारीख, तुमचा जन्माचा महिना आणि जन्म इयर, वर्ष. म्हणजे वर्षमध्ये काय करायचंय, तर जर तुमचं वर्ष असेल 1975 तर ते पूर्ण तुम्हाला त्याची बेरीज करायची आहे. म्हणजे जर 7 जानेवारी 1975 असेल तर याची पूर्ण बेरीज करायची, त्याचं आन्सर येतं 3. तर म्हणजे तो झाला त्याचा भाग्यांक. तर मूलांक आणि भाग्यांक हे वेगवेगळे पण असू शकतात.
हे सेम पण असू शकतात. तर सेम जर असेल तर एक आपल्या व्ह्युअर्सचा एक क्वेश्चन पण होता की माझा सेम आहे तर त्याच्यावर काय. तर सेम असेल तर उलट खूप चांगलंच आहे, कारण मूळ पण तोच आहे, भाग्यांक पण तोच आहे. तर देन यू हॅव टू फॉलो दिस ओनली. तुम्हाला तेच फॉलो करायचंय. जर 3च आहे, 3 मूलांक आहे, 3 भाग्यांक आहे, तर 3 म्हणजे ज्युपिटर झाला आहे, म्हणजे गुरु आहे, त्यांनी येलो कलर वगैरे वापरायचा आहे. तर हेच त्यांनी मग फॉलो करायचं. बर. आणि याचं यूज कसा होतो, म्हणजे मूलांक कधीपर्यंत असतो आणि मग भाग्यांकाचा यूज कसा? तर कसं आहे की मूळ अंक जो आहे एकतर तो एज ऑफ 30 पर्यंत तुम्ही यूज करायला पाहिजे, किंवा तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचा भाग्योदय होतो. असं का म्हटलं जातं, कारण नियर अबाउट 30च्या एजच्या जवळपास लग्न होतात. तर एकतर लग्नानंतर तुम्ही भाग्यांकाचा सगळं बघायला पाहिजे, किंवा आफ्टर एज 30 तुम्ही तुमचा भाग्यांक जो नंबर आहे तोच बघायला पाहिजे. ओके. बरेच न्यूमरोलॉजिस्ट म्हणा किंवा मग या क्षेत्रातले ऑकल्ट सायन्स मधले जे लोक आहेत ते 24 नंबरला खूप प्रेफरन्स देतात. तर काय आहे एक्झॅक्टली 24चं रहस्य? 24 म्हणजे 2 म्हणजे चंद्र, 4 म्हणजे राहू, आणि 2 अधिक 4 म्हणजे 6 म्हणजे शुक्र. तर याच्यामध्ये हे 3 प्लॅनेट्स येतात, चंद्र, राहू आणि शुक्र. जेव्हा चंद्र आणि शुक्र हे जर तुमचे बलवान झालेत ना, तर सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा नेम, फेम, लक्झरी हे सगळं तुम्हाला मिळतं. आणि त्यामुळे 24 याला खूप जास्त महत्व आलेलं आहे. असं नाही आहे की 24च महत्व आहे, 24 हा नंबरच खूप इम्पॉर्टंट आहे आणि हाच नंबर खूप लकी आहे असं नाही आहे. बाकीचे नंबर्स पण खूप लकी आहेत. तुम्हाला ते वापर त्याचा करता आला पाहिजे, तसा वापर करता आला पाहिजे. जसं आता 17 खतरा म्हणतात, पण हे साफ चुकीचं आहे. 17 नंबर असे माझ्याजवळ बरेच जण आहेत की मी ज्याचे एक्झाम्पल्स देऊ शकते की 17 नंबर म्हणजे त्यांच्यासाठी राजयोग आहेत. कारण 1 म्हणजे सूर्य आला आहे, 7 म्हणजे केतू आलेला आहे, आणि दोघांचं मिळून जेव्हा 1+7 म्हणजे 1 अधिक 7 केले तर 8 येतं, म्हणजे शनी देवतांचं येतं, म्हणजे शनी येतं. तर जर आता शनी देवतांचं काय आहे, रूलच त्यांचं आहे की तुम्ही डिसिप्लिन असायला पाहिजे, वर्क हार्ड. त्याच्यानंतर सूर्य म्हणजे त्याला काय पाहिजे, माझं स्वतःचं किंग. ओके. केतू म्हणजे काय झालेलं आहे की केतूला धड आहे, म्हणजे तो खूप मेहनत घेतो. तर हे सगळं जेव्हा येतं ना तर ऑब्व्हियसली तुम्हाला राजयोग येतो. त्यामुळे 17 आणि खतरा असं नाही, तुम्हाला तो यूज करता आलं पाहिजे. ज्यांचे पण सरकारी कामं अडकलेली आहेत तर त्यावेळेस त्यांनी जर 17 नंबरचा जास्त यूज केला त्यांच्या मोबाईल नंबर मध्ये, तर त्यांचं काम होणार. 7 नंबरच्या बाबतीत पण असं म्हणतात की हा 7 नंबर म्हणजे मॅनिफेस्टेशन नंबर आहे. तर 7 नंबर म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे कसं आहे की कारण 7 जो आहे जसं मी म्हणाले की त्याला हे नाही फेस, म्हणजे फक्त धड आहे. राहूला फक्त फेस आहे, त्याला धड नाही, पण 7ला फक्त धड आहे. तर तुम्ही स्पिरिच्युअल कडे जास्त जातात. एक म्हणतात ना की ब्रेन जे आहे ते नाही आहे, तो मनाने सगळं काही करतो. तर स्पिरिच्युअल कडे तुम्ही जाता, मॅनिफेस्टेशन ते लवकर होतं त्याचं. त्यामुळे त्याचं, कारण केतू म्हणजे काय की जे दिसत नाही. स्पिरिच्युअलिटी दिसते का? नाही दिसत. अध्यात्म दिसतं का? नाही दिसत. आपण जे काही विचार करतो आहे, मॅनिफेस्ट करतो आहे, किंवा एक इंट्युशन पॉवर ही दिसते का कधी? नाही दिसत. म्हणून 7 नंबर जितके पण ऑकल्ट मध्ये येतात ना त्यांचा 7 हा स्ट्रॉंग असायला पाहिजे, किंवा केतू हा स्ट्रॉंग ज्याचा असतो तो या फील्डमध्ये येतोच, किंवा त्यांनी यायलाच पाहिजे ऑकल्ट फील्डला. ओके. सोल नंबर्स हे कॉन्सेप्ट येस, आता खूप मस्त आहे तो. सोल डिझायर नंबर आहे. तर सोल डिझायर नंबर म्हणजे काय, तर तुमचं जे नाव आहे, आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, आयुष. जर हा नाव आहे आयुष, याचं स्पेलिंग काय आहे, AAYUSH. तर याच्यामध्ये वॉवल कोणकोणते आहे, सगळ्यात आधी ते सांगते की वॉवल कोणते असतात. तर A, E, I, O, U हे वॉवल्स असतात. तर
याची जी व्हॅल्यूज आहेत मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही ते दाखवा आपल्या स्क्रीनवर की ए ची जी व्हॅल्यू आहे ती 1 आहे, आय ची पण 1 आहे. आता आयुष मध्ये काय आलंय तर ए देन यू, तर यू ची जी व्हॅल्यू आहे ती 6 आहे. तर आपण 1 + 1 + 6 केलं तर काय आलं आहे 8. तर असे 1 ते 9 नंबर पर्यंत ज्यांचे जे जे वेगवेगळे येतात त्याप्रमाणे त्यांनी ते फॉलो केलं. जसा 8 आलेला आहे तर 8 म्हणजे पैसा म्हणजे हा नंबर सोल डिझायर नंबर जो आहे तो कोणाला खूप उपयोगी पडतो की बऱ्याचदा असं होतं की लोकांना आपली बर्थ डेट करेक्ट माहिती नसते, बर्थ टाइम माहिती नसतं. तर मग अशा वेळेस काय तर नेम, तर सोल डिझायर नंबर हा नेम न्यूमरोलॉजीचाच एक पार्ट आहे. तर तुम्ही त्याच्यात तुमच्या नावाचा, आता नाव कोणतं घ्यायचं ते पण एक आहे की कोणी मला तर छोटू म्हणतं, कोणी म्हणते मला बबली म्हणते. तर तुमच्या डॉक्युमेंट्सवर जे नाव आहे प्रिफिक्स काढून घ्यायचे, मिस, मिसेस, डॉक्टर, इंजिनियर, वैद्य हे घ्यायचं नाही आहे. तुम्हाला तुमचं पूर्ण नाव घ्यायचं आहे. जसं मी सिंगल नाव म्हणाला तर नाव आणि सरनेम याच्यामधले AEIOU तुम्हाला काढायचे आहेत. त्याच्यानंतर त्याची काय व्हॅल्यू येते ती बघायची आहे आणि मग त्याप्रमाणे आपण बघायचं. जसं आता आपण त्यामध्ये 1 to 9 चे सोल डिझायर नंबर काय महत्व आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर नंबर 1 जर तुमचं येत असेल, आता नंबर 1 तुम्ही म्हणाल एकच आहे ते कसं येणार, तर 10 आलं आहे. 10 आलं म्हणजे 2 डिजिट जेव्हा पण येणार, प्रत्येक वेळेस मी सांगितलंय न्यूमरोलॉजीमध्ये 1 to 9च बघायचं आहे. 10 आलं म्हणजे 1 + 0 तुम्ही केलं तर 1 येणार. बरोबर. तर ज्याचं 1 आहे तर त्याला कधी हॅपीनेस मिळेल तर त्याला जेव्हा त्याची खूप तुम्ही लिडरशिप दिली आहे, ऍप्रिशिएट केलं असं लोकांना, त्यांना ऍप्रिसिएशन खूप आवडतं. तर कोणाच्या अंडरमध्ये काम करणं यांना आवडत नाही. जर त्यांचा सोल डिझायर नंबर हा 1 आहे एखाद्याचा आणि त्याला पिऊनचं काम केलं तो कधीच हॅपी राहणार. अशा लोकांनी मी डायरेक्टली म्हणेल की असं काम बघा की जिथे तुमचं वर्चस्व आहे. जे पॉसिबल नसेल तर अशी गोष्ट बघा, तुम्ही स्वतःचं काहीतरी सुरू करा की जिथे तुम्ही स्वतःचे मालक आहात. तरच यांना हॅपीनेस मिळेल, अदरवाईज हॅपीनेस मिळणार नाही. म्हणजे पैसा यांना पाहिजे, यांना पैसा पण पाहिजे, यांना नेम पण पाहिजे, यांना फेम पण पाहिजे आणि बॉस ऍज अ किंग सारखं यांना राहणं खूप आवडतं. तर त्यामुळे मग 1 ज्याचा सोल डिझायर नंबर येत आहे त्यांनी हेच फॉलो करायला पाहिजे. तर त्यांना सक्सेस पण मिळेल आणि मेन असतं बघा लाईफमध्ये पैसा आहे सगळं पण हॅपीनेस नसला तर हा सोल डिझायर नंबर तुम्हाला हॅपीनेस देतो. तसंच 2 आलं आहे फॉर एक्झाम्पल, तर 2 नंबर वाल्याचं कसं असतं की जिथे खूप वर्क प्रेशर आहे तिथे काम करू शकत नाही. करू शकत नाही. यांना पीस पाहिजे, शांतता पाहिजे की जिथे शांततेत काम होत आहे. 2 जणांचं भांडण करणार म्हणजे हा मिडल मध्ये जाणार किंवा ही जाणार आणि सॉल्व्ह करणार. दे आर व्हेरी गुड लिस्नर, हिलिंग खूप छान करतात. तर आता बघा ह्या सोल डिझायर नंबरचा तुम्ही असा पण यूज करू शकता की जितके हिलर पॉइंट्स आहेत किंवा ज्यांचा कोणी वैद्य आहे, नॅचरोपॅथी क्लिनिक आहे, तर त्यांनी त्यांचं नाव असं ठेवा की ज्याचं सोल डिझायर नंबर 2 येईल. अच्छा. हिलर आहेतच, तोच नंबर त्यांनी घेतला आहे तर त्यांना त्याचा फायदा होईल. कारण पीसफुल असतात हे, पैशाच्या मागे धावत म्हणजे ऐकून घेतात, लिस्नर आहेत, खूप छान लिस्नर असतात हे. तर त्यामुळे की जर कोणाचा 2 नंबर असेल सोल डिझायर नंबर, त्यांनी बघायचं आहे आणि खरंच ते तसे आहेत की नाही ते पण आम्हाला कळवा, म्हणा चेक करा कमेंट मध्ये, नक्कीच करा. त्याच्या पुढे 3 आलेलं आहे. आता 3 वाल्याचं असं आहे की त्याला हॅपीनेस कधी मिळतो की त्याला असं वाटतं की मी पैसा तर कमवणारच पण माझ्याकडनं मी अजून किती लोकांना हॅपी करू शकतो, हेल्प करणं. आणि यांनी काही पण यांना शिकलेत, हे नॉलेज घेतलं यांनी काही, तर ते दुसऱ्यांना कधी लवकर मी शिकवू. प्रत्येक वस्तू यांना शिकवायची असते की मी याला हे सांगतो, मी त्याला. बऱ्याचदा आपण बघितलं असेल की आपल्या ग्रुपमध्ये एक असा कोणतरी असतो की जो आपल्याला टिप्स देत असतो, अरे तू असं कर, अरे तू तसं कर. तर बघायचं की त्याचा सोल डिझायर नंबर 3 आहे. याच्यात पण म्हणजे गुरु इन्फ्लुएन्स. येस, ऑब्व्हियसली ज्युपिटर याच्यामध्ये इन्फ्लुएन्स करतो. म्हणजे ओव्हरऑल तेच आहे. नंबर 1 कशाला गव्हर्न करते, सूर्य. नंबर 2 चंद्रला. नंबर 3 गुरुला.
तर तुमचा सोल डिझायर नंबर तुम्ही जर 3 आलेला आहे तर ते नॉलेज ते देणार. तर जितके पण नॉलेज देणारे म्हणजे कोचिंग क्लासेस आहेत, यांची सोल डिझायर नंबर जे नाव आहे कोचिंग क्लासेसचं, त्यांचा सोल डिझायर नंबर 3 आला पाहिजे. तर बिझनेस खूप छान चालेल त्यांचा. कारण कामच ते आहे, नॉलेज देणं, शिकवणं. ते शिकतील आणि शिकवणार. एक असं असतं की नॉलेज फक्त घेतोच आहे, पण कोणाला त्याला शिकवायचं नसतं. पण 3 नंबरवाला असं असतं की मी सांगतो, तू पैसा दे नको देऊ, मी सांगते. ओके ओके. त्याच्यानंतर नंबर 4, तुमचा सोल डिझायर नंबर 4 आला तर हे लॉजिक मध्येच बोला. आता जर सोल डिझायर नंबर 4 वाले जर आपला हा बघत असेल तर त्यांची आपल्याला कमेंट आधी हीच येईल की याच्या मागचं लॉजिक काय. तर्क वितर्क करणारे, त्यांचा तर्क जर त्यांना करेक्ट आला, त्यांना पटलं ते, तरच ते पुढे जाणार, अदरवाईज ते काम करणार आहे. रिसर्च म्हणजे सारखं रिसर्च करणं, खरंच आहे का, याच्या मागचं रिझन काय आहे. म्हणजे असं नाही की कोणी म्हटलं की बाबा इकडनं सूर्य निघतो तर त्याने ऐकलं नाही, तो ऐकणार नाही. त्याला त्याच्या मागचं तर्क लागणार आहे की का, कशासाठी, कोणी सांगितलं. म्हणजे असे जे क्वेश्चन्स विचारणारे आहेत, म्हणजे समजायचं की ते नंबर 4 वाले. नेक्स्ट आहे 5 नंबर. आता 5 नंबर म्हणजे चेंज. मोनोटोनस काम त्यांना जमत नाही, ते आळशी बनणार. ज्यांची मुलं आळशी आहेत, जे पॅरेंट्स सारखं मला म्हणतात की आमची मुलं आळशी आहेत, ते बघा की त्यांचं 5 येतं आहे का, आणि तुम्ही त्यांना तेच बोरिंग रुटीन देत आहात का, की सकाळी उठ, जिमला जा किंवा स्कूलला जा, मग ट्युशनला जा, मग हे कर, मग ते कर. हा जो काम असतो हे त्यांना बिलकुल पटत नाही. दे रिक्वायर्ड चेंज. त्यांना सारखं चेंज लागतो, की नवीन काहीतरी टास्क ज्याला म्हणतात. आणि ट्रॅव्हल करणं. म्हणजे जितके ट्रॅव्हलिंग ज्यांना आवडतं ना, त्यांनी मग आपला नाव म्हणा किंवा त्यांच्या फर्मचं नाव म्हणा, ट्रॅव्हलिंग वाल्यांनी त्यांचं नावामध्ये मग 5 आला पाहिजे, असं करायला पाहिजे. यांना ट्रॅव्हलिंग खूप आवडतं, त्यातल्या त्यात माउंटेनला असं ट्रेकिंग वगैरे जे करणं लोकांना खूप आवडतं. चेंजेस आवडतात, आणि जर चेंजेस नसेल, बोरिंग लाईफ असेल, ते आळशी बनतात. मग त्यांना आपण काही करू नाही शकत. देन आहे 6 म्हणजे फॅमिली पर्सन. ज्यांचा सोल डिझायर नंबर हा 6 येत असेल, तो ऑलवेज फक्त फॅमिलीशीच विचार करणार. माझी मुलं, माझे आई बाबा, माझी वाईफ यांच्याबद्दलच ते विचार करत राहणार की मी कसं यांना अजून बेस्ट देऊ. प्रोव्हायडर पण फॅमिलीसाठी. हा. आणि यांना कसं असतं की रिच दिसायला यांना खूप आवडतं. म्हणजे आमदनी 98 लेकिन खर्चा रुपया. म्हणजे ऑलवेज प्रेझेंटेबल राहतात, आणि त्यांचं असं असतं की आम्ही रिच दिसायला पाहिजे. म्हणजे प्रेझेंटेबल पण असतात ते. आणि सोल नंबरवाले ज्यांचं 6 आहे त्यांचं तर तुम्ही बघाल, ते ऑलवेज आपल्या मुलाबाळांबद्दलच विचार करणार की माझ्या मुलासाठी हे घेते, माझ्या आईसाठी हे घेतो, व्हॉट एव्हर जे काही आहे. फॅमिली मॅन असतात. नंबर 7 खूप स्पिरिच्युअल कडे जाणार ते. आणि डीप नॉलेज ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पण. आता हे जे आपलं पॉडकास्ट बघणारे असतील आणि त्याचा सोल नंबर 7 असेल ना, तो कोणाला नॉलेज देणार नाही, पण तो फक्त ऐकून घेणार किती आहे, कसं आहे, काय आहे. मग अजून आपलं सर्च करणार. जर त्यांनी आपला फर्स्ट बघितला नसेल पॉडकास्ट, तो फर्स्ट पण बघणार, सेकंड पण बघणार, आणि त्याच्या डीप नॉलेज मध्ये तो जाणार. अध्यात्मामध्ये खूप जातात ही लोक, खूप जास्त जातात. आणि 8 नंबरवाले जसं मी म्हणाले की पैसा, यांच्यासाठी सगळं पैसा. कमी एज मध्ये यांना कळतं. ज्याचा सोल डिझायर नंबर हा 8 असेल, हे 17-18 वर्षाची पण मुलं असेल ना, तर ते लगेच म्युच्युअल फंड, SIP, रिअल इस्टेटमध्ये, म्हणजे मी पैसा कसा कमवू, हे त्यांना असं होतं कंटिन्युअसली. ते लगेच विचार करतात, कारण त्यांना कमी एज मध्ये हे कळतं की पैशाशिवाय काहीच मिळत नाही, पैसा इज द इम्पॉर्टंट. पण त्या पैशाचा तो फक्त स्वतःसाठी उपयोग नाही करत, बाकीच्यांसाठी पण, मॅक्झिमम लोकांसाठी. म्हणजे जे गोर गरीब आहेत असे लोक आहेत, लेडीज आहेत, त्यांना ते हेल्प करणारच, न सांगता करणार, कंपल्सरी करणारच. आणि 9 म्हटलं की फिटनेससाठी.
ऑलवेज स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणार आणि त्यांचं असं असणार आहे की सुपरवाइज करायचे काम, मॅनेज करायचंय काम. 9 नंबर. तर जितके फिटनेस क्लब आहेत, फिटनेस सेंटर्स आहेत, मी असं त्यांना म्हणेल की तुम्ही तुमचा सोल डिझायर नंबर काढा. जर 9 येत असेल तर इट्स व्हेरी गुड, असेल येत तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा आणि 9 नंबर ते करा, तर त्याचे त्यांना रिझल्ट खूप छान मिळतील. तर हे असं आहे सोल डिझायर नंबर. तर हा कोणाला लवकर माहिती नसतं आणि हे यूज केलं तर तुम्हाला खूप फायदा होतो. त्याचा फायदा एक तर तुम्हाला हॅपीनेस मिळतो. जर तुम्ही तुमच्या सोल डिझायर नंबर प्रमाणे काम करणार आहात तर तुम्हाला हॅपीनेस मिळतो, हेल्थ, वेल्थ हे पण मिळतच. गो विथ सोल डिझायर नंबर म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होतो. मी सगळ्यांना सजेस्ट करेन की स्वतः तर कराच म्हणजे या सगळ्या गोष्टीत, पण मॅम आहेत किंवा असे कोणी जर तुमचे ओळखीचे न्यूमरोलॉजिस्ट असतील, कारण की हे थोडंसं टेक्निकल आहे. येस, हे थोडंसं हे बरंच टेक्निकल आहे. तुमची बर्थ डेट काय आहे, मग तुमचा नेम काय आहे, तुमचा मोबाईल नंबर काय आहे. आता जसं एक एक्झाम्पल मी माझ्या क्लायंटच देते की मी त्याला जे काही नंबर दिले आहेत तर त्यांनी म्हटलं अरे याची तर ऍडिशन 7 येते पण माझी बर्थ डेट तर सो अँड सो आहे. त्याला म्हटलं की काही योगाज असतात, आमचे काही कॉम्बिनेशन्स असतात आणि न्यूमरॉलॉजी म्हणजे फक्त न्यूमरॉलॉजी बघायची नसते. न्यूमरॉलॉजी सोबत तुमचं ऍस्ट्रॉलॉजी पण बघायचं असतं. म्हणून प्रत्येक वेळेस बघा, प्रत्येक न्यूमरॉलॉजिस्ट हा एक सांगतोच की नंबर 1 इज गव्हर्न बाय सन, सूर्य. नंबर 2 चंद्र. तर हे का म्हटलं जातं, कारण तुमची ऍस्ट्रॉलॉजीमध्ये पण ते प्लॅनेट्स आहेत. एक खूप मोठा मिथ आहे की मिसिंग नंबर्स. बरोबर की मिसिंग नंबर्स आहेत तुमच्या बर्थ डेट मध्ये किंवा तुमचा मुलांक, भाग्यांक हे सगळं बघितल्यावर म्हणतात की 3 नंबर मिसिंग आहे, गुरु नाही आहे, गुरुची तुम्हाला रेमेडीज दिली जाते. पण तुम्ही जर ऍस्ट्रॉलॉजिकली बघितलं आणि त्याच्यामध्ये तर गुरु स्ट्रॉंग निघाला तर मग ती रेमेडी उलट पडते. म्हणून मी फक्त न्यूमरॉलॉजी बघत नाही आणि प्रत्येक रिन्यूड न्यूमरॉलॉजिस्ट जो पण आहे, जितके मोठमोठे न्यूमरॉलॉजिस्ट आहे, हे सगळे ऍस्ट्रॉलॉजी पण बघतात. कारण ऍस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये कोणताही प्लॅनेट हा मिसिंग नाही आहे. त्याची दशा, उत्तर महादशा वगैरे पोझिशन्स त्या बघितल्या जातात त्या काळात. जसं आज माझी दशा चांगली आहे, उद्या कशी आहे, एका वर्षाने कशी आहे, हे बघितल्यावरच मग मी तुम्हाला तसे रिझल्ट ते त्याच्यावर रेमेडीज पण देणार, तुम्हाला तसे रिझल्ट पण मिळणार. तर फक्त न्यूमरॉलॉजी न बघता त्याच्यासोबत ऍस्ट्रॉलॉजी बघायलाच पाहिजे. इनफॅक्ट सगळ्यामध्येच म्हणजे मेन कोरच जो आहे तो ऍस्ट्रॉलॉजी कुंडली आहे. म्हणून न्यूमरॉलॉजी सोबत ऍस्ट्रॉलॉजी बघितल्याच गेली पाहिजे. ओके. जर कोणी आपला सबस्क्रायबर असेल किंवा फॉर एक्झाम्पल मी असेल तर मी तुमच्यापाशी आलो की मला माझं न्यूमरॉलॉजी करायचंय, येस, तर मग तुमची प्रोसेस काय असते आणि तुम्ही काय काय प्रोव्हाइड करता? ओके. आता प्रोसेस म्हणजे असं आहे की तुमचे सगळे डिटेल्स घेतले जातात की मला सगळे डिटेल्स लागतात. मग त्याच्यानंतर तुमचे जे काही आमचं पेमेंट असतं, कुठे काय करायचं ते तुम्हाला सांगितलं जातं आणि हे सगळे प्रोसिजर कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट दिली जाते आणि ही अपॉइंटमेंट फोनवरच असते. मी लवकर कोणाला भेटत नाही वेळेच्या अभावामुळे, कारण अजून बरेच आहेत. आता आपल्या व्ह्युअर्सला पण माहितीये की वास्तू व्हिजिट्स पण असतात, बरंच काही असतं, तर त्यामुळे मी लवकर भेटत नाही असं फिजिकल. तर बेस्ट वे आहे की फोनवरच आणि तसे मग रिझल्ट मिळतात. आणि म्हणजे आपण कॉज वाईज पण न्यूमरोलॉजी करू शकतो. हो, असं नाही की ओव्हरऑलच की आता फॉर एक्झाम्पल माझा XYZ आता करिअर रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर पण हे बघा, कॉज वाईज म्हटलं तरी आम्हाला पूर्ण स्टडी करावंच लागतं की का करिअरमध्ये आता हे आले. मग मी तुमची ऍस्ट्रॉलॉजी पण बघणार आहे, मी तुमचा मोबाईल नंबर पण बघणार, मी तुमची सिग्नेचर पण बघणार. तुम्ही सिग्नेचर तर चुकीची करत नाही आहात ना, तर मी हे सगळं मागवते की फक्त नंबर्स बघितले, बर्थ डेट बघितली, भाग्यांक मुलांक बघितला, नेम बघितला, न्यूमरॉलॉजी नाही, तसं नाही. सगळं बघायचं आहे प्रॉपरली. जसं फॉर एक्झाम्पल हेल्थ वाईज आपण बघितलं की आपलं डोकं दुखतं आहे, एक 2-4 दिवस दुखत असेल, इट्स ओके, पण महिनो झाले आहेत तो दुखतच आहेत. मग त्यावेळेस डॉक्टर काय करतात, फक्त तेच बघत नाही, तुमचे सगळे टेस्ट झाले,
केले जातात, सगळं काही बघितलं जातं आणि देन ते रिपोर्ट्स आपल्याला देतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट दिली जाते. कारण डोकं दुखण्याचं फक्त एकच रिझन नाही आहे की ऊन लागलंय किंवा मायग्रेन झालेला आहे, बरेच काही वेगवेगळे रिझन्स असू शकतात. बरोबर. तर तसंच आपल्या ह्याच्यामध्ये की करिअर का घडत नाहीये याचे बरेच काही रिझन्स असू शकतात. आणि मग एक परफेक्ट रिझन आपल्याला मिळालं तर मग आपण परफेक्ट रेमेडी देतो. आणि त्यामुळे म्हणून मी सगळ्यांना सांगते की 100% रिझल्टची गॅरंटी मी देते, कोणीही देत नाही. आणि आज याच्यावर मी सांगते आहे की मी 100% रिझल्टची गॅरंटी देते. फक्त आम्ही जे म्हणतोय ते यू हॅव टू गो विथ दॅट. तुम्ही तसं फॉलो करा. आपल्या मनाने नवीनच काहीतरी त्याच्यात टाकू नका. ते प्रॉपरली तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळतातच. ओके. मी बऱ्याच, आता आपण नाव नको घ्यायला, असे काही न्यूमरोलॉजिस्ट आहेत आणि त्यांचे रिपोर्ट्स मी बघितले माझ्या फ्रेंड्स आणि यांच्या. तर त्यांचं मला एक जाणवलं की ते सगळ्याच तुम्ही जे ऍडिशन्स किंवा जे नंबर्स असतात ना तर ते 6 वरच आणून ठेवतात. तर मग याचं आता हे बघा कसं आहे, मी सांगते याच्या मागचं रिझन काय आहे. 6 म्हणजे काय आहे की लक्झरी मिळते, देन नंतर तुम्ही मीडियामध्ये जाता, नेम फेम मिळतं, रिचनेस मिळतो. पण मला काय पाहिजे आहे, जर माझा शुक्र हा ऑलरेडी चांगला आहे आणि मी अजून एक शुक्र घेऊन आले आहे तर त्याचे रिझल्ट मला मिळणार नाही. आणि आता तुम्हीच मला म्हणाल की तुमच्या बऱ्याच मित्रांचं तुम्ही बघितलं, तर तुम्ही त्यांना विचारलं का की त्याला हा 6 नंबर दिल्यानंतर कितपत फायदा झाला आणि त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत का? नाही झालेत. बरोबर आहे. आता मी तेच विचारते की आधी ते विचारा की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत का. काही प्रमाणात त्याचे कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असेल की एक थोडी लक्झरी आली असेल लाईफमध्ये, पण हेल्थ आहेत, देन करिअर आहे. लक्झरी नो डाऊट, लक्झरी कधी येते की करिअर जर स्ट्रॉंग झालं, पण हे कंपल्सरी नाही आहे. लक्झरी त्याला त्याच्या फादरकडनं पण मिळाली असेल, बाकी दुसऱ्यांकडनं पण मिळाली असेल, पण स्वतःच्या करिअरसाठी जर एक स्टुडंट आहे त्याला एज्युकेशन चांगलं पाहिजे आहे तर त्याला मला 6 देऊन नाही होणार आहे. मला त्याचा ज्युपिटर स्ट्रॉंग करावं लागणार आहे. आणि आधी ते बघावं लागेल की त्याच्या कुंडलीमध्ये ज्युपिटरची दशा काय, त्याच्या पूर्ण कसं आहे, आणि मग मी ते देणार आहे. फक्त मी 6 देईल किंवा त्याच्याने नाही काहीच होणार नाही. तुम्ही आता जसं तुम्ही सोशल मीडियामध्ये आहात, देन तुम्ही ऍक्ट्रेस आहात किंवा तुम्ही पार्लर फील्डमध्ये आहात, तर तुम्हाला ते 6 नंबर पाहिजे, कारण तुम्ही प्रेझेंटेबलच असायला पाहिजे. पण ऑलरेडी तुमचं शुक्र स्ट्रॉंग असेल तर काही गरज नाही आहे की तुमचं चालू आहे व्यवस्थित, तुमच्या नावामध्ये नाही आहे. माझ्याकडे आहेत असे क्लायंट की ज्यांना 6 नंबर दिलाय पण मग त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालेत आणि त्यांनी मला विचारलं की मॅडम काय, तुम्ही म्हटलं हे बघा तुमचं मूलांक काय आहे, तुमचा भाग्यांक काय आहे, आणि 6 तर त्याला अँटी आहे आणि तुम्ही 6 घेऊन फिरता आहात, मग तुम्हाला रिझल्ट कसे मिळतील? तर बऱ्याचदा काय होतं की हे सगळं बघून युट्यूबवर छोट्या छोट्या आपल्या क्लिप्स बघून पण काही क्लायंट स्वतः मनाने करतात. म्हणजे आपण स्वतःच्या मनाने एखादी गोळी घेतो, डिस्प्रिन वगैरे घेतली, इट्स ओके, पण त्याच्या पुढच्या गोळ्या तुम्हाला घ्यायच्या नाहीयेत, मग त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला येतीलच. राईट. मागच्या आपल्या पॉडकास्ट नंतर एवढ्या आपल्याला कॉमेंट्स आल्या ज्याच्यामध्ये मेन कन्सर्न हा होता की कलर्स. ओके, सो एकदा कलर्सच्या बाबतीत पण तुम्ही 1 ते 9 मी पूर्ण डिटेल मध्ये सांगते. आता मागच्या वेळेस मी एकच कलर सांगितलेला आहे, तर आता नंबर 1 1 to 9 आपण बोलूया. तर नंबर 1 सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की सूर्याला गवन करतं. तर नंबर 1चा कलर मागे पण मी सांगितलाच होता की ऑरेंज आहे. तर आता जसं तुम्ही म्हणाल की कमेंट्स आलेत की फक्त ऑरेंजच वापरायचं का, मग तर असं नाही. तुम्ही नंबर 1 वाल्यांनी ऑरेंज तर वापरायचंच आहे, तो त्याचा मूळ कलर आहे. आता त्याच्यासोबत अजून कोणता वापरू शकतो, तर ज्युपिटरचा कलर आहे म्हणजे येलो. तो ते वापरू शकतात. मंगळचा वापरू शकतात म्हणजे रेड. आता इथे थोडस अजून एक बोलेल की 1 आणि 9 म्हणजे सूर्य आणि मंगळ यांचं रिलेशन जे आहेत ना ते खूप छान असतं, खूप छान बॉन्डिंग असतो. तर याच्या मागचं रिझन काय, तर नंबर 1 म्हणजे श्रीरामजी. सूर्य ते जे आहेत नंबर 1 ला गवन करणारे देवता पण श्रीराम आहेत.
आणि नंबर 9 ला गव्हर्न करणारे जे आहेत ते हनुमानजी आहेत. नंबर 1 म्हणजे राजा. सगळ्यात चांगला राजा कोण झालेला आहे आतापर्यंत? प्रभू श्रीरामच झालेले आहेत. तर म्हणून ते आहेत. आणि 9 म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की एकदम फिजिकली फिट राहणारे, हिंमत देणारे ते कोण आहेत? तर हनुमानजी. आणि प्रभू श्रीरामांचा आणि हनुमानजीचं काय रिलेशन आहे याबद्दल मला काही बोलायची गरजच नाही. त्यामुळे 1 आणि 9 जेव्हा सोबत येतात ना तेव्हा मिरॅकल्स होतात. बर, हे मला आज सगळ्यांसाठी म्हणून मी मागे पण सांगितलं की 19 नंबर हा खूप चांगला असतो. त्याच्यावरही कमेंट्स आलेत की आमचा तर नाही आहे, तर तुम्ही त्याच्यावर वर्क करा, नक्कीच त्याचे रिझल्ट मिळतील. तर आता परत आपण कलर्सवर जाऊया. तर नंबर 1चा कलर म्हणजे मी आधी सांगितलं त्याप्रमाणे त्याचा जो बेस आहे ऑरेंज, देन गोल्डन, देन येलो, ग्रीन आणि व्हाईट. बर, नंबर 1 वाल्यांनी हे कलर्स यूज करायचे. आणि रेड पण त्यांनी करायलाच पाहिजे. आता हे कसे यूज करायचे, कधी यूज करायचे की ज्याचा त्यांना फायदा होईल. तुमची एखादी मीटिंग आहे, इम्पॉर्टंट मीटिंग आहेत, तुम्ही जॉबच्या एखाद्या इंटरव्ह्यूला जाणार आहात त्यावेळेस, किंवा मुलीला दाखवायचं प्रोग्राम, हल्ली तर कमीच होतो पण होत असेल, कुठे तुम्ही जाणार असाल की फिक्स करायची आहे, कोणती डील फिक्स करायची आहे, तर त्यावेळेस त्या कलरचे कपडे तुम्ही यूज करू शकता. काही नाही तर एक रुमाल तुम्ही तुमच्या जवळ त्या कलरचा ठेवायला पाहिजे, तर त्याचा तुम्हाला इफेक्ट मिळतो. देन नंबर 2, तर नंबर 2चा मेन कलर जो आहे तो व्हाईट, तो तर त्यांना यूज करायचाच आहे. त्याच्यानंतर अगेन सूर्याचा जो कलर आहे ऑरेंज, गोल्डन आणि ग्रीन, हे ते कलर्स यूज करू शकतात नंबर 2 वाले. नंबर 3 ज्युपिटर, येलो आलेलाच आहे त्याच्यामध्ये. ज्युपिटर पण म्हटल्यावर सूर्यासोबत तो येतोच, तर कारण तो पण ते यूज करू शकतात. परत सूर्याचा कलर म्हणजे ऑरेंज, गोल्डन कलर आणि ग्रीन कलर. तर हे कलर्स नंबर 3 वाल्यांनी यूज करायला पाहिजे. नंबर 4 वाल्यांचं असं आहे की त्यांनी बेबी पिंक जो शुक्राचा कलर आहे तो त्यांनी यूज करायचा आहे. देन स्मोकी ग्रे, देन स्टील ग्रे पण येतो, तो पण त्यांनी यूज करावा. तर मी आता सांगितल्याप्रमाणे की कसा यूज करायचा आहे त्याप्रमाणे ते यूज करू शकता. नंबर 5 जे आहेत, आता हे नंबर 5 म्हणजे काय, मुलांक और भाग्यांक, दोन्ही काही असू द्या. तुमचा मुलांक 5 असू द्या या भाग्यांक 5 असू द्या. आता कोणी म्हणेल की माझा नंबर 1 मुलांक आहे, नंबर 5 भाग्यांक आहे, तर मग त्यावेळेस तुम्ही बघा नंबर 1 आणि नंबर 5 मध्ये कॉमन कलर्स कोणते येत आहेत आणि दे कॅन यूज दिस कलर्स, तर त्यांनी ते कलर्स यूज करायचे. नंबर 5 वाल्यांनी ग्रीन कलर यूज करायचा आहे, देन येलो कलर यूज करायचा आहे, ऑरेंज कलर ते यूज करू शकता, व्हाईट कलर पण ते यूज करू शकता. तर नंबर 5 ला आहे. नंबर 6 बेबी पिंक, त्यांनी बेबी पिंक यूज करायचा आहे. सिल्वर, देन मोतिया कलर जो म्हणतो आपण व्हाईट, तो पण ते यूज करू शकतात नंबर 6. आफ्टर दॅट नंबर 7 जो आलेला आहे तर यांनी ब्लू कलर यूज करावा नंबर 7 वाल्यांनी. त्याच्यानंतर येलो, ऑरेंज आणि स्काय ब्लू, तो ते यूज करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नंबर 8, तर नंबर 8 वाल्यांचा बऱ्याचदा कमेंट्स पण आलेले की ब्लॅक कलर यूज करायचा का नाही करायचा का. तर ब्लॅक कलर बद्दल मी असं बोलेल की ते सगळं बघून कुंडलीमध्ये शनी कसं आहे, नंबर्स कसे आहेत त्यानुसार आपण, पण मग कॉमनली कोणते कलर यांनी यूज करायला पाहिजे नंबर 8 वाल्यांनी. तर नंबर 8 वाल्यांनी पण बेबी पिंक ते यूज करू शकतात, देन ग्रे यूज करू शकतात, स्काय ब्लू ते यूज करू शकतात. तर नंबर 8 वाल्यांनी हे कलर यूज करायचे. 9 नंबर वाल्यांनी ऑरेंज, गोल्डन, येलो, रेड, कारण 9 आहेच त्याचा स्वतःचा कलर, तो यूज करू शकतात. म्हणजे थोडे डिटेलमध्ये की जास्त कोणते कलर्स ते यूज करू शकतात. तर हे अशा प्रकारे त्यांनी कलर्स यूज केलेत. तर जिथे थोडा लक कमी पडत असेल तर तिथे त्यांचं लक क्रिएट होईल, त्यांचे प्लॅनेट स्ट्रॉंग होते या कलर्सने. कारण प्रत्येक कलरला आपण कलर्स कशाप्रमाणे घेतलेले आहोत तर नंबर्स प्रमाणे, आणि नंबर हा गव्हर्न करता एक प्लॅनेटला, तर ते त्यांचे प्लॅनेट ते स्ट्रॉंग करत आहेत आणि मग ते यूज करून त्यांना त्याचा इफेक्ट मिळेल. बर,
तुम्ही आता जसं ब्लॅकच्या बाबतीत सांगितलं, सो 8च्या ह्याच्यात तुम्ही म्हणलात की बघून यूज करा, पण बाकी जे नंबर्स आहेत त्यामध्ये ब्लॅकचं कुठेच नाही आलेलं. सो याचं कारण काय की ब्लॅक बद्दल एवढं? ब्लॅक जे आहे ना, ब्लॅक म्हणजे काय तर एनर्जी ऍब्झॉर्ब करतं. आता तुम्ही कुठे जात आहात, इट्स डिपेंड्स ऑन दॅट. ओके, तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा कोणाची डेथ होते त्यावेळेस ब्लॅक घातल्या जात नाही. तर त्याच्या मागचं रिझन काय, सायंटिफिक रिझन आहे की त्यावेळेस तिथला एनर्जी लेवल जो असतो हा निगेटिव्ह असतो. तर ती निगेटिव्हिटी तुमचे ऍब्झॉर्ब झाली नाही पाहिजे, त्यामुळे त्यावेळेस तिथे त्यांनी ब्लॅक घालायला नको, व्हाईट घातलं जातं. तर व्हाईट का घातलं जातं त्यावेळेस की एनर्जी रिपेल होते, तुमच्याजवळ येत नाही ती निगेटिव्ह एनर्जी. म्हणून तुम्ही ब्लॅक कुठे जात आहात, काय कामाने जात आहात, त्यावेळेस तुम्ही तो कलर घालायला पाहिजे. आणि ब्लॅकला घेऊन इतकं हे का झालेलं आहे की त्याच्या मागचं रिझन एक हाच आहे की ती एनर्जी जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी लवकर ऍब्झॉर्ब करतं. आणि मी म्हणेल निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह एनर्जी पण, म्हणजे कोणतीही एनर्जी ते ऍब्झॉर्ब करते. तर तुम्ही मंदिरात वगैरे घालून जाऊ शकता, तिथे पॉझिटिव्ह एनर्जी असते. तर इट्स डिपेंड्स. हे कुठेतरी आपल्याला माइंडसेट झालेला आहे की ब्लॅक घालायचंच नाही, तो निगेटिव्ह असतो. तो निगेटिव्ह नसतो, तो एनर्जी ऍब्झॉर्ब करतो. आता तुम्ही निगेटिव्ह जागेवर जात असाल तर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब होईल, पॉझिटिव्ह जागेवर जाणार तर पॉझिटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब होईल. आणि आपण जसं महाराष्ट्रात राहतो आहे, तर उन्हात आपण जर जेव्हा फिरतो आहे तर ब्लॅक कलर घालून आपण जर फिरलो तर आपल्याला त्रास होणार आहे. आणि त्यामुळे काही काही गोष्टी ज्या केलेल्या आहेत ना आपल्या पूर्वजांनी, त्याच्या मागचं रिझन वेगळं होतं, पण त्या कुठेतरी ती भीती टाकलेली आहे की हे घालायचं नाही. कारण इट्स ह्युमन टेंडन्सी की भीती टाकली की मग आपण तो यूज करत नाही. कारण ऊन इतकं असणार आहे आणि त्याच्यात तुम्ही सारखं ब्लॅक घालणार तर तुम्हाला त्याचे स्किन इन्फेक्शन्स, म्हणजे याच्या मागे पूर्ण सायन्स आहे. फक्त असं नाही की मॅथॉलॉजिकली म्हटलेलं आहे की तू हे घालू नको. आणि सेकंड म्हणजे ऍस्ट्रॉलॉजिकली की त्याचे ग्रह काय म्हणतात, त्याच्यासाठी तो कलर कसा आहे. कारण ब्लॅकच कलर असा आहे की तो बघून तुम्ही घाला, तुमच्यासाठी तो शुभ आहे की नाही. बाकी जे मी सांगितलेले इट्स अ कॉमन कलर, ते तुम्ही यूज करू शकता, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट होत नाही. आणि म्हणून ब्लॅक कुठेही आलेलं नाहीये ह्या रिझनमुळे. तर मॅम आता आपण हे जे सगळं नंबर्सच्या बाबतीत बोललोय, सो आज तुम्ही आपल्या हे जे सगळे नंबर्स आहेत ह्यांच्यासाठी काही कॉमन रेमेडीज आणलेल्या असतील तर त्या प्लीज. हो, आहेत कॉमन रेमेडीज की जे करून त्यांना त्याचा फायदा होईल. फॉर रिलेशनशिप, फॉर हेल्थ, फॉर वेल्थ, कशाहीसाठी, करिअरमध्ये, फक्त त्यांनी ते प्रॉपरली करावं. तर आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की त्यांचा मुलांक काय आहे, भाग्यांक काय आहे, कसं ते बघायचं आहे. तर नंबर 1 मुलांक असू दे की भाग्यांक असू दे, नंबर 1 आल्यांनी सूर्यनमस्कार करायचाच आहे. मी आपल्या फर्स्ट पॉडकास्टमध्ये पण म्हटलेलं आहे की सूर्यदर्शन करायचं आहे. आता पावसाळा आहे तर सूर्य बघणं पॉसिबल नाही आहे, तर आपल्या फादरचा म्हणजे पप्पांचा, आपल्या बाबांचे आशीर्वाद तर घ्यायचेच आहेत आणि त्याच्यासोबत सूर्यनमस्कार कंपल्सरी करायचेच आहे. मी असं म्हणत नाही की 11 करा, 108 करा, तर जेवढे करू शकतात स्टार्ट तर करा आणि त्याचा फायदा त्यांना तसा होतो. आणि जर पॉसिबल असेल तर कॉपर घाला, किंवा नाही घालायचं कॉपरच्या ग्लासमध्ये पाणी प्या, कारण आता वातावरण थंड आहे, ते पिऊ शकतात. तर त्याच्याने त्यांना फायदा होईल, त्यांचा सूर्य स्ट्रॉंग होईल. ज्यांचा स्ट्रॉंग असेल त्यांचा अजून छान होईल. म्हणजे याचा मी अशा रेमेडी सांगणार आहे की ज्याच्याने त्यांना काही साईड इफेक्ट म्हणजे ते करू शकतात. नंबर 2 आहेत, तर नंबर 2 आपल्याला माहिती आहे मन चंचल असतं त्यांचं, ते चंद्राला गवन करतात. तर बऱ्याचदा असं होतं की टिल पौर्णिमापर्यंत त्यांना खूप प्रसन्न वाटतं. नंबर 2 वाल्यांचा हा प्रॉब्लेम असतो की आफ्टर पौर्णिमा, जशी पौर्णिमा संपली की थोडं डल 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 फील करतात. तर या लोकांनी सिल्वर यूज करायला पाहिजे. तर यांनी जर सिल्वर यूज केला तर त्यांच्यासाठी ते चांगलं असतं. आणि पौर्णिमा, स्पेशली पौर्णिमाचा जो चंद्र असतो त्याची जी रोशनी जे म्हणतो आपण, त्याचं जे रोशनी मिळते त्याखाली थोड्या वेळ, म्हणजे म्हणतो ना आपण चंद्रमाच्या ते खाली बसले आहेत, बघत बसले आहेत, निवांत शांत वाटेल त्यांना. तर त्यांचं जे मन चंचल होत असतं, वर खाली होत असतं, मूड स्विंग ज्याला आपण म्हणतो, तर ते जर होत असेल
तर त्यांनी हे करावं की सिल्वर चेन घातली आहे किंवा चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिलेलं आहे, चांदी पाणीमध्ये ठेवली आहे त्यांनी, तर ते त्यांच्यासाठी बेनिफिट होईल. देन आफ्टर नंबर 3, तर 3 नंबरवाल्यांनी आपली हळद असते, तर जी कच्ची हळदी असते रॉ, म्हणजे अशी ती अशी लांब असते हळदीचे, हळकुंड ज्याला म्हणतो आपण, तर त्याला थोडंसं बारीक करून त्यांनी त्या पाण्यात एक एवढीशी टाकायची ती, आणि त्याच्याने आंघोळ करावी. किंवा ते त्यांच्या जो डेस्क असेल, वर्किंग डेस्क, त्याच्यावर ते ठेवू शकतात एखाद्या डब्बीमध्ये ठेवून, तर त्याचा ज्युपिटर स्ट्रॉंग होईल. आणि जर त्यांचं काम होत नसेल एज्युकेशनसाठी, मुलांसाठी स्पेशली, जर नंबर 3 वालाच मुलगा असेल आणि अभ्यास होत नसेल, करत नसेल, तर त्यांनी हा रेमेडी करावी, तर त्याला त्याचा फायदा होईल. आफ्टर दॅट आहे नंबर 4. नंबर 4 वाल्यांसाठी थोडी एक वेगळी रेमेडी मी हे देईल की या लोकांनी ना मेहनती काम करू नये. अच्छा. नंबर 4 म्हणजे राहू. आता आपण जे काही करतो ऑनलाईन म्हणा किंवा इंटरनेट, हे सगळं काही आहे राहू आहे, बरोबर. आणि राहूला धड नाही आहे, फक्त डोकं आहे. तर यांच्याजवळ ना इतके आयडियाज असतात आणि ते स्वतः जर याला इम्प्लिमेंट करायला गेलेत ना, ते होत नाहीत. तर या लोकांनी काय करायचं, आयडियाज आपल्या स्पाऊसला द्यायचे आणि तिच्याकडनं काम करून घ्यायचं किंवा त्याच्याकडनं काम करून घ्यायचं. किंवा या लोकांनी असाच जॉब करावा की ज्याच्यामध्ये त्यांना फक्त आयडियाज द्यायचे आहेत, आयडिया भरपूर द्यायचे आहेत, प्लॅनिंग करायचं, एक्झिक्युशन दुसऱ्यांना करू द्या, प्लॅनिंग यांनी करायचं आहे. तर त्याचे जे इफेक्ट्स मिळतील ना, तर यांनाच लगेच कळेल की अरे हो, मी प्लॅनिंग करतो पण ते एक्झिक्यूट होत नाहीये. तर ते का होत नाहीये, कारण राहू जवळ सगळ्यांना माहितीये की फक्त धड नाही आहे, त्यांना फक्त वरचं पार्ट आहे, फक्त फेस पार्ट आहे, तर त्याच्यासाठी तर ते त्यांनी करायला पाहिजे. आफ्टर दॅट 5 म्हणजे बुध आहे. तर हे पण जरा लहान मुलांसारखेच वागतात, किती मोठे असू दे 5 नंबरवाले, तर यांचा जो लहान मुलांसारखं वागणं आहे कधी कधी त्यांच्यासाठी ते नुकसानदायक पण होतं. तर त्यांच्यासाठी एक छोटंसं मंत्र सांगेल, ओम बुध बुधाय नमः, बुधाय नमः. हे त्यांनी फक्त 108 वेळा म्हणावं किंवा ऐकायचं आहे सकाळी. तर त्यांना रिझल्ट मिळतील की कसंही काही असू दे, त्यांना प्रॉब्लेम्स सॉल्व्ह. आफ्टर दॅट 6 नंबर आहेत. 6 नंबरवाल्यांचा प्रॉब्लेम काय असतो की हे खूप फ्रेंडली होऊन जातात लवकर कोणाशीही, म्हणजे आपल्या सगळ्या गप्पा ज्या नको बोलायला पाहिजे तेही ते डिस्क्लोज करून टाकतात. तर ॲट द एज ऑफ 28-30 नंतर ना हे मग स्वतःला एकटे यांना जाणवतं की ते कुठेतरी एकटे पडलेले आहेत, कारण सगळं डिस्क्लोज करून झालेलं आहे मित्रांना. आणि मित्रांना असं वाटतं काय सारखे तेच ते बोर करतोय. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की 6 नंबर म्हणजे लक्झरी, पैसा, तर मग ते त्यांना शो ऑफ करणं, दाखवणं हे खूप आवडतं. तर यांच्यासाठी एकच रेमेडी की डिस्क्लोज करू नका. तुम्ही काय करतायत, कुठे करतायत, कुठे मनी टाकतायत, हे कोणालाही सांगू नका. जे स्वतःपर्यंतच ठेवा. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही काही सांगू नका. तर नंबर 6 वाल्यांनी हे पाळलंच पाहिजे. बाकी कोणी पाळू किंवा नका पाळू, पण यांनी ते पाळलंच पाहिजे. आफ्टर दॅट 7 आहेत, खूप स्पिरिच्युअल असतात. यांना काय होतं की कमरेच्या खालच्या जो आपला पार्ट आहे, पाय आहेत, कमर आहेत, याचा त्रास खूप होतो, गुडघेदुखी वगैरे कमी एज मध्ये स्टार्ट होऊन जातो. तर यांनी स्पिरिच्युअल व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांची आराधना यांनी करायला पाहिजे, कंपल्सरी करायलाच पाहिजे. 7 नंबरवाल्यांनी तर गणपती बाप्पांची आराधना करायलाच पाहिजे. आणि नेक्स्ट म्हणजे अजून जास्त प्रॉब्लेम असेल तर मा दुर्गा. तर मा दुर्गा आणि गणपती बाप्पा यांनी आराधना करायला पाहिजे, तर यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. हो. ते आपला नंबर 8 वाल्यांचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे खूप डिसिप्लिन्ड यांनी राहायला पाहिजे. आणि जर यांना आपल्या लाईफमध्ये ग्रो करायचं असेल तर यांनी ना जेव्हा भाजीपाला घेतो आहे तर त्यावेळेस एखाद्या भाजीवाल्यांनी म्हटलं की 50 रुपये, तर त्याच्याशी
बार्गेनिंग नाही करायला पाहिजे, नाही करायचं. ओके. तुम्ही तुमचा शनी खराब करता, स्पेशली नंबर 8 वाले. मी तर म्हणेल सगळ्यांनीच ते फॉलो करा. आपला शरीर कसा खराब होतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी खराब होतो. की मेड नाही आली, एक दिवसाचा पगार कट, कोणी ज्युनियर आलेला आहे, नो डाऊट कधी कधी बोलावं लागतं, पण बी हंबल. का हंबल राहायला पाहिजे? आणि हे हंबल पण असतात, नंबर 8 वाले ना हंबल असतात सुद्धा, मल्टी टॅलेंटेड पण असतात. तर यांना माहिती की किती हर्डल्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये, हर्डल्स असतात, त्यामुळे हे हंबल राहतात. आणि नसेल तर हंबल राहा. जर तुम्हाला ग्रो करायचं आहे नंबर 8 वाल्यांनी, तर सगळ्यात एक तर हंबल राहा, डिसिप्लिन राहा, धोकाधडी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. हे नंबर 8 वाल्यांनी जर फॉलो केलं ना, आणि आपल्या मेड सोबत, आपल्या ज्युनियर सोबत ऑलवेज काय म्हणाल, इक्वल ट्रीट करा, रिस्पेक्ट देऊन काम करा. पिऊ नाही, ए जा रे तिकडे, असं ना, रिस्पेक्ट द्या, तर त्यांना त्याचा फायदा होईल. आणि नंबर 9 यांनी फिजिकल फिटनेससाठी खूप वर्क करावं. आणि कारण यांच्यामध्ये खूप एनर्जी असते, एक्सेस एनर्जी असते. तर कंपल्सरी काही करा किंवा नका करू, पण यांनी झुंबा करू शकतात, हे जिम जॉईन करू शकतात. हे तर याच्याने काय होणार की ते त्यांचा मंगळ स्ट्रॉंग करते. एनर्जी लेवल खूप असते, आणि जी एनर्जी जर यांची यूज नाही झाली तर यांना एक इरिटेशन होतं, चिडचिड होते, ते कुठेतरी त्यांच्या लाईफमध्ये दिसतं, आणि त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर या लोकांनी कंपल्सरी ही एक खूप म्हणजे छोटीशी आहे रेमेडी, पण खूप काम करणारी आहे, की त्यांनी कंपल्सरी त्यांचं फिजिकल फिटनेसकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि कंपल्सरी रोज 1-1.5 तास, कमीत कमी 1 ते 1.5 तास यांनी फिजिकल वर्कआउट करायलाच पाहिजे, काही असू देते. मग फक्त योगा मेडिटेशन नाही करायचं आहे यांना, फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे घाम निघायला पाहिजे, असं तसं करायला पाहिजे. तर यांचे याप्रमाणे जर या लोकांनी रेमेडीज आपापल्या नंबर प्रमाणे केले तर यांना फायदा होईलच नक्की. येस. सो आता सगळ्यांना का आलेलं आहे, सो प्रत्येक जण कमेंट मध्ये टाकत आम्हाला सांगा. आता स्पेसिफिकली मॅमने सांगितलं. मगाशी जो तुम्ही उल्लेख केला राजयोग बाबतीतला, तर काय असतं हे राजयोग, आणि हे कसं आयडेंटिफाय करू शकतो, किंवा ही टर्म एक्झिस्ट करते का? येस. फर्स्ट थिंग की ही टर्म एक्झिस्ट करते का. सगळ्यात आधी तर राजयोग म्हणजे विचार करणं, म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता. आता राजयोग म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात काय येतं, राजयोग म्हणजे माझ्याजवळ बंगला, गाडी, घर, हाती, घोडे. तर आता हाती घोडे नाहीये, तर माझ्याजवळ बंगला, गाडी असायला पाहिजे, घर असायला पाहिजे, 2-4 नोकर चाकर असायला पाहिजे, म्हणजे राजयोग. असं नाही आहे. राजयोग म्हणजे आज आपण जी लाईफस्टाईल जगतो आहे, आज जितके काही प्रॉब्लेम्स आहेत विश्वामध्ये, तर फर्स्ट थिंग आहे की तुमची हेल्थ. तुम्ही जर हेल्दी आहात म्हणजे तुमचा राजयोग आहे. तुम्ही वेल्दी आहात, तुमचे राजयोग आहेत. तुमचे रिलेशनशिप चांगले आहेत, जे तुमचे राजयोग आहेत. फर्स्ट थिंग म्हणून म्हणते ही जी टर्म आहे ही एक्झिस्ट करते. आता आपण जितके राजा बघतो आहेत, मला वाटत नाही की कोणताही राजा आहे की ज्याचे रिलेशनशिप इश्यूज नव्हते, असा कोणताच नाही. सगळ्या राजाला रिलेशनशिप इश्यूज होते. ते राजांना तर मला असं वाटतं त्यांचं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य हे फक्त लढाई करण्यामध्येच जायचं. नो डाऊट त्यांच्याजवळ घोडे गाडे होते, सगळं होतं. त्या महाराणींना पण राजयोग होता असं आपण म्हणतो. पण आजच्या लेडीला आपण जर विचारलं की तू तशी लाईफ जगू शकतेस का, ती हो म्हणेल का? की पडदा आहे, मस्त महाराणी आहे, 10 दासे आहेत, पण ती म्हणेल नको मला असं, मला हा सोन्याचा पिंजरा नको आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागता आहात आणि ते परफेक्ट बघतायत, मनाप्रमाणे म्हणजे काहीही नाही करायचं आहे तुम्हाला, संस्कार घेऊन जे सोशली अप्रूव्ड आहे तसं तुम्ही वागत आहात, तुमचे रिलेशनशिप चांगले आहेत, एक छोटे मोठे बघा असणं इट्स डिफरंट थिंग. अप्स अँड डाऊन्स तर असायलाच पाहिजे लाईफमध्ये, ते असतातच, त्यामुळे आपली लाईफ चालू आहे. जेव्हा स्ट्रेट होतं म्हणजे स्ट्रेट झालं, संपलं. तर अप्स अँड डाऊन्स थोडेफार इट्स ओके, पण बाकी हेल्थ वाईज प्रॉब्लेम नाहीये, वेल्थ वाईज प्रॉब्लेम नाहीये, रिलेशनशिपमध्ये इश्यूज नाहीयेत, म्हणजे तुमचे राजयोग आहेत. बर. आणि हे मॅक्झिमम लोकांमध्ये असतात, फक्त ते त्यांना कळत नाही. ओके. आता आपले जितके व्ह्युअर्स बघता आहेत म्हणजे त्यांच्याजवळ स्मार्टफोन आहे, त्यांच्याजवळ वायफाय आहे किंवा मोबाईल डाटा आहे. मोबाईल डाटा कधी घेऊ शकतो माणूस, जेव्हा त्याची चांगली कमाई आहे.
थोडेफार रिलेशनशिप इश्यूज असतील त्याच्यासाठी आपण बसलो होतो, आपण त्यांचे ते सॉल्व्ह करू. सो त्यांचा राजयोग अल्टिमेटली आपण घडवून आणू शकतो. काही मोबाईल नंबर मध्ये आपण तसे योगास देऊ शकतो. की त्यांचे जिथे थोडं काही अडकलेले असेल तर राजयोग आणू शकतो. त्यांच्या सिग्नेचर मध्ये चेंजेस करून आपण राजयोग आणू शकतो. त्यांचा जो काही फॉर्म असेल त्याच्यामध्ये चेंजेस करून राजयोग आणू शकतो. तर म्हणून मी म्हणते की मी फक्त एक नंबर बघितला किंवा फक्त पत्रिका बघितली आणि ही पूजा करा, हे करा, असं नाही. सगळं बघायचं आहे, प्रॉपरली बघायचं आहे. आणि ते बघितल्याने जे इफेक्ट्स येतात ते वेगळेच आहेत. ओके, तर पॉडकास्ट आपण शेवटी आलेलो आहोत, त्यामुळे एक शेवटचा प्रश्न विचारतो, जो की परत सबस्क्रायबर्सनेच हे केलेला आहे आणि तुम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलंय की 1 ते 9 नंबरचे देव कोण आहेत किंवा देवता कोण आहेत. सो ते एकदा परत. ओके. नंबर 1 जे देवता आहेत ते जय श्रीराम आहेत, प्रभू श्रीराम. नंबर 2 जे आहेत ते आपले महादेव आहेत, त्यांनी त्यांची पूजा करावी. नंबर 3 जे आहेत तर जितके संत महात्मा आहेत किंवा दत्त देवगुरु आहेत आता, तर तुम्ही त्यांना करू शकतात. नंबर 4 आणि 7 वाल्यांनी गणेशजीची पूजा करावी, अजून त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. किंवा मा दुर्गाची पूजा करावी, जसं मी आता सांगितलेलं आहे. नंबर 5 वाल्यांनी पण जर आपण गणेशजी केली तरी उत्तमच आहेत, तर ते पण करू शकतात. नंबर 6 महालक्ष्मी, त्यांनी ती करायलाच पाहिजे, महालक्ष्मीची पूजा करायलाच पाहिजे. 8 नंबर जे आहे शनिदेव आहेत, हनुमानजी आहेत. कारण सगळ्यांना माहिती आहे शनिदेवाची स्टोरी, की त्यांनी जर शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर हनुमानजीची ज्यांनी पूजा केली त्यांना शनिदेव पण प्रसन्न होतात. आणि 9 नंबर अगेन हनुमानजी आहेत. तर कसं आहे की तुम्ही हे जे देवताज आहेत तरी तुमच्या नंबर प्रमाणे तुम्ही केले तर उत्तमच आहेत. आणि असं कोणी म्हणेल की सगळे देव सारखंच असतात, तर नो डाऊट सगळे देव सारखेच आहेत. तुम्हाला तुमचा जो इष्ट देवत आहे मनाने पूजा करा. मी कधीच म्हणत नाही की तुम्ही 1.5-2 तास पूजा करा, बसा आणि मन कुठेतरी, असं करू नका. तुम्ही चालता बोलता नामस्मरण करा, इकडे तुमचं काम चालू आहे, इकडे मनात तुमचं नामस्मरण चालू आहे, तुम्ही कोणाचीही पूजा करू शकता तसं. पण एक असं म्हणतात ना की बेस्ट रिझल्ट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही कोणताही नंबर असू द्या पण तुम्ही तुमची कुलदैवत आणि कुलदेवीची पूजा नक्कीच करायची, त्याचे इफेक्ट्स वेगळेच असतात. ओके, तर मॅम थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात पुन्हा एकदा आणि पहिला कमबॅक आपला झालेला आहे. आणि आय एम शुअर लोकांना मागचे जे प्रश्न होते त्याची उत्तर आता मिळालेली असतील. सो तुम्ही प्लीज मॅमला फॉलो करा, इंस्टाग्रामचे हँडल्स, युट्यूबचं चॅनल त्यांचं आता जे येणार आहे सो त्याचे पण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, त्यांचा नंबरही दिलेला आहे. सो डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता. मॅम स्वतःच उचलतायत. तुमचा एक्सपिरियन्स? माझा एक्सपिरियन्स खूप मस्त आहे. तुमचे व्ह्युअर्स पण खूप चांगले आहेत, सगळे वेल एज्युकेटेड आणि खूप छान बोलतात. आणि त्यांचं असं असतं की त्यांना माझ्याशीच बोलायचं असतं आणि म्हणून मी स्वतःच फोन रिसीव्ह करते आहे आणि मी स्वतः आन्सर देते आहे. तर गुड. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील न्यूमरोलॉजी रिलेटेड तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा, सो आपण अजून एक पॉडकास्ट करू शकतो आणि त्याची उत्तर मग मॅम तुम्हाला नेक्स्ट पॉडकास्टमध्ये देते. क्वेश्चन आन्सरचा एक पॉडकास्ट करूया. तुम्ही प्रश्न पाठवा, मी नक्कीच त्याच्यावर उत्तरं देतील. सो थँक्यू मॅम परत एकदा. आणि आपलं स्वीट टॉक्सचं रिच्युअल प्रमाणे आपण एंड करू पॉडकास्ट. थँक्यू सो मच.